नमस्ते, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजचा जो व्हिडिओ आहे ना तो आहे साडीचा लॉंग वन पीस ड्रेस। तर याच्यासाठी मला खूप साऱ्या कमेंट रोज येतात लॉंग वन पीस दाखवा, पण तशा पद्धतीचा ड्रेस याच्या अगोदर तर बरेच दिवस झाले माझ्याकडे स्टिच करायला आलेला नव्हता, पण फायनली आता आला। येऊन पण 1 महिना झाला, पण काही कारणास्तव तो मी स्टिच केला नव्हता, पण आता तो झालेला आहे। चला म्हटलं त्याचं कटिंग आणि शिलाई तुमच्यासोबत शेअर करावं। सध्या साड्यांच्या वन पीस ड्रेसचं खूप जास्त ट्रेंड आहे, खूप कस्टमर बनवून घेत आहे साडीचे वन पीस ड्रेस, पण जे नवीन आहेत ना त्यांना कटिंग कसं करायचं ते समजत नाही। जास्त प्रॉब्लेम येतो तो म्हणजे घेरसाठी। टॉप पार्ट तर सोपा आहे, त्यामध्ये काही अवघड नाहीये, नॉर्मल जसं आपण ब्लाउजचं कटिंग करतो तीच पद्धत असते टॉप पार्टसाठी, पण खालचा घेर जो आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे। जे नवीन शिकणारे घेर काढतात नाही असं नाही अनारकलीमध्ये, पण त्यांचं कसं होतंय, जर काट असतील तर ते कशा पद्धतीने कट करायचे, कसे जॉईंट करायचे, त्याच्यानंतर जर कट केले तर ते तेवढ्यामध्येच त्याची उंची कशी ॲडजस्ट करायची हे समजत नाही। त्याचबरोबर त्यांचा जो घेर आहे ना तो सिंगल निघतो, तो डबल निघत नाही। पण डबल घेर कसा काढायचा, डबल म्हणजे पूर्ण साडी त्याच्यामध्ये यूज होते आणि फुल घेर निघतो, खूप सुंदर ड्रेस तयार होतो, अगदी रेडीमेड ड्रेस सारखा तयार होतो। तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत। याच्या अगोदर पण साडीचे वन पीस ड्रेस अपलोड केलेले आहेत, अनेक प्रकारचे। त्याच्यामध्ये कळीचा आहे, अनारकली आहे, प्लेटेड आहे, त्यानंतर वेगवेगळ्या गळ्यांच्या डिझाईन आहेत आणि वेगवेगळ्या साईजचे आहेत, अगदी 32 पासून 40 पर्यंत मी अपलोड केलेले आहेत आणि त्याची एक सेपरेट प्लेलिस्ट सुद्धा आहे। तर तुम्हाला कुठल्या वेगळ्या साईजचे बघायचे असतील तर त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता। साडीचे वन पीस ड्रेस अशी प्लेलिस्ट आहे। आणि आजचा पण बघा खूप सुंदर साडीचं कॉम्बिनेशन आहे, साडी जुनीच आहे पण त्याचा ड्रेस तयार झाल्यानंतर खूप छान पॅटर्न झालेला आहे। अगदी सिंपल ड्रेस आहे, जास्त त्याला डिझाईन मी काहीही केलेलं नाहीये, पण त्याचं कटिंग आणि शिलाई पूर्ण बघा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर जर नाही काही समजलं तर मला कमेंटमध्ये विचारा। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर बघा इथे अशा पद्धतीची साडी आहे, साडीचा रंग खूप छान आहे आणि त्याला कॉन्ट्रास्ट कलरचे जे काट आहेत ना त्यामुळे खूप उठून दिसते। साडीला दोन्ही बाजूकडे सेम रंगाचे आणि सेम साईजचे काट आहेत। बऱ्याच साड्यांना बघा एका बाजूकडे छोटे आणि एका बाजूकडे मोठे येतात, पण याचं तसं नाही आहे, दोन्ही बाजूकडे सेम डिझाईन आणि सेम साईजचे काट आहेत। तर त्या काठांचा वापर करून छान आपण त्याची मोठी बॉर्डर बनवणार आहोत। सॅटिन अस्तर घेतलेला आहे मी याच्यासाठी 4 मीटर आणि बघा टॉप पार्टसाठी इथे मी हे अर्धा मीटर अस्तर घेतलेलं आहे। तर टॉप पार्टसाठी फक्त मी कॉटनचं वापरते आणि खाली घेरसाठी सॅटिन अस्तर वापरते, तर ते आहे 4 मीटर। बघा हा साडीचा पदर आहे, पदराची आपण स्लीव्ज करूयात जे छान दिसेल। सगळ्यात अगोदर आपल्याला याचे काठ जे आहेत ना ते कट करून साईडला काढायचे आहेत दोन्ही बाजूचे। तुमच्या साडीला बघा दोन्ही बाजूकडे जर काठ असतील ना तर काढा, एका बाजूकडे असेल तर एकच काढा। अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूकडचे हे काठ काढून जॉईंट करणार आहे, एकत्र करणार आहे, त्याच्यामुळे त्याची उंचीही वाढेल। बघा या बाजूकडचे पण मी काट कट करून घेते। अर्धा इंचाचं मार्जिन आपल्याला इथे शिलाईमध्ये जाणार आहे जॉईंट करण्यासाठी, तर तेवढं कापड सोडून कटिंग करायचं। साडीचा कलर थोडासा फिट झालेला आहे बघा अशा पद्धतीने जरा, पण ड्रेस तयार झाल्यानंतर खूप सुंदर झाला, तर ते तुम्हाला पुढे कळेलच तुम्हाला। आपल्याला काय करायचं, याचा पदरसुद्धा साईडला कट करून घ्यायचा आहे। बघा मी पदर काढला आणि दोन्ही बाजूकडचे दोनही काठ काढलेले आहेत। आता हे दोन्ही काठ कसे जॉईंट करायचे ते थोडंसं दाखवते, स्टिचिंगमध्ये पण दाखवणार आहे। बघा हे दोन आपले काठ आहेत, कुठल्या बाजूकडून कशी डिझाईन येते एकदा चेक करून मग बघा आपल्याला असे हे जॉईंट करायचे आहेत। तर मी या पद्धतीने हे दोनही काठ जॉईंट करून घेणार आहे। पूर्ण घेरला हे काठ पुरतात आणि घेर खूप मस्त येतो, याच्यामध्ये पूर्ण घेर येतो। इथे अस्तर घेतलेला आहे बघा अर्धा मीटर टॉप पार्टचं कटिंग करण्यासाठी। सगळ्यात अगोदर आपण इथे टॉप पार्टचं कटिंगच करणार आहोत। व्यवस्थित आपल्याला अस्तरची 4 फोल्ड घडी घालून घ्यायची आहे नेहमीप्रमाणे। त्याच्यानंतर बघा याच्यावरती आपल्याला टॉप पार्टची उंची टाकायची आहे। तर बेसिक उंची जी आहे ना ती तयार आपण 15 इंच ठेवतो, 15 किंवा 14 इंच तुम्हाला किती पाहिजे तुम्ही बघा, आणि 1 इंच त्यामध्ये मार्जिन ॲड करा। तर इथे मी 15 इंचावरती मार्किंग करते, 14 इंचाचा हा टॉप पार्ट मला तयार ठेवायचा आहे। दोन्ही बाजूकडे मी 2 टिक मार्क केले, इथे आपल्याला सरळ लाईन मार्क करून घ्यायची आहे। हे उंचीचं माप झालं टॉप पार्टच्या, तुमची जेवढी कंबर आहे ना तिथपर्यंत उंची घ्यायची टॉप पार्टची। आता शोल्डर याचे मी 5.5 ठेवणार आहे। बघा ड्रेसमध्ये शक्यतो 5.5 इंच शोल्डर ठेवायचे आणि उंची मुंडा ठेवलेली आहे मी याची 6 इंच।
6 इंच मी इथे पण बघा दोन्ही बाजूकडे असं मार्किंग करून लाईन ड्रॉ करते, जेणेकरून ही लाईनसुद्धा अगदी अशी सरळ येईल. आता इथे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. माझ्या छातीचा चौथा भाग आहे इथे. इथे अगोदर ही मुंडा लाईन मी वरती जोडून घेते बघा, 5 इंचांनी जोडलेली आहे. खाली 5 आणि वरती 5.5 आहे शोल्डरचे. इथे छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच लुझिंग. छातीचा चौथा भाग आहे याचा 8.5 इंच. तर आपण काय करायचं, इथे 9 इंचावरती मार्किंग करायचं, म्हणजे अर्धा इंच लुझिंग ठेवायचे. आणि इथे 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन. 2 इंच पण ठेवू शकता किंवा 1.5ही ठेवू शकता. कमरेचा चौथा भाग किती आहे बघायचं आणि अर्धा इंच त्यातही लुझिंग ठेवूनच माप टाकायचं. 7.5 इंच चौथा भाग आहे फिटिंगमध्ये, पण जास्त फिट आपण नाही करत. अर्धा इंच लुझिंग ठेवून मी 8 इंचावरती मार्किंग केलं. आता इथे पण आपल्याला 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन घ्यायचं आहे आणि लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची. आता इथे कोपऱ्यातून आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. पुढचा आपल्याला 1 इंचावर द्यायचा. पाठीमागचा जो आहे तो आकार 1.5 इंचावरती द्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा मी फिटिंगच्या बाजूकडे थोडासा मुंड्याचा आकार असा खाली क्रॉस मार्क केला आहे आणि त्या पद्धतीने त्याला कट करणार आहे. तर अशा पद्धतीने जर कटिंग केलं तर स्टिचिंगमध्ये प्रॉब्लेम येत नाही, शिवाय मुंड्यामध्ये ब्लाऊज दाटला पण जात नाही. खूप छान त्याचं फिटिंग येतं. अशा पद्धतीने आपल्याला केलेल्या मार्किंगप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. मी ते कट करून घेतलं. आता वरचा जो आहे तो आपण ठेवूयात फ्रंटसाठी आणि आतला जो आहे तो ठेवूयात बॅकसाठी. फ्रंटचा मुंडा कट करायचा आहे. शोल्डरमध्ये असतं फोल्ड आहे, तर ते मी फोल्ड इथे कट करून घेते अगोदर. हे दोन्ही भाग आपले सेपरेट होतील, बॅक आणि फ्रंटचं. बघा खालचा जो आहे तो ठेवायचा आपल्याला बॅकला आणि वरचा जो होता तो आहे आपला फ्रंटचा पण मुंडा कट करून घेणार आहे मी. आता इथे आपल्याला काय करायचं आहे बघा, याच्यासाठी मेन फॅब्रिक कटिंग करायचं आहे. गळ्याचं कटिंग मी पेपरवरती करणार आहे आणि ते तुम्हाला स्टिचिंग करते वेळी दाखवते. गळा रुंदी, गळा उंची कशी आहे ते. प्लेन कपड्यावरतीच मी फ्रंट काढणार आहे. तर बघा बघायचं आहे आपल्याला कशा पद्धतीने पार्ट ठेवला तर कमी कपड्यामध्ये तो ॲडजस्ट होईल. तर इथे मी अशा पद्धतीने सेट करून बॅकला आणि फ्रंटला दोन्हीला पण मेन कपडा कट करून घेते. बघा साडीचा रंग खूप जास्त असा उतरलेला आहे, भरपूर खराब झालेला आहे रंग, पण ड्रेसमध्ये एवढं हे दिसून नाही आलेलं. खूप छान ड्रेस झाला याचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा रंग आणि कॉम्बिनेशन खूप छान दिलेला आहे, त्याच्यामुळे हा वन पीस अगदी रेडीमेड सारखा वाटतो. आणि आपण याला डबल घेरमध्ये बनवतो आहे. डबल घेर बऱ्याच जणांना कट करता येत नाही, तर डिटेलमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणखीन खूप सारे व्हिडिओ मी अगोदर पण अपलोड केलेत, तर ते पण तुम्ही कटिंग शिलाई जाऊन बघू शकता. वेगवेगळ्या साईजचे आहेत आणि सेपरेट त्याची प्लेलिस्टसुद्धा आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला साडीचे वन पीस ड्रेस भेटतील. आपल्याला इथे आता पदरावरती बाही कट करायची आहे, पण डायरेक्ट पदरावरती कटिंग होणार नाही आहे. अस्तर कटिंग करायचं आहे आणि मग कपड्यावर. पण इथे मी तुम्हाला पेपरवरतीच कटिंग दाखवते बाहीचं. तर बघा उंची तयार जेवढी ठेवायची त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन ठेवायचं. मला इथे तयार उंची ठेवायची आहे याची 10.5 इंच, तर मी 11.5 इंचावरती 2 ठिकाणी मार्किंग करते. बघा तयार उंचीमध्ये 1 इंचाचं मार्जिन ठेवून मी हे मार्किंग केलेलं आहे. 10.5ची बाही तयार होईल, 11.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. केलेल्या मार्किंगप्रमाणे उंचीचं माप मी इथे कट करून घेतलं. आता घडी किती टाकायची बघा, सगळ्यात महत्त्वाचं असतं घडी बाहीला किती टाकायची असते. तर छातीचा चौथा भाग आपण 9 इंच घेतलेला आहे लुझिंग सहित, तर बाहीसाठी 9.5 टाकायची घडी. अर्धा इंच जास्त घ्यायचं. 2 इंचाचं जर स्टिचिंग मार्जिन ठेवलं ना तर परफेक्टच बसते. पण समजा तुमचं 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन असेल तर मात्र तुम्ही जेवढी छातीचा चौथा भाग आहे तेवढीच घडी टाकली तरीही चालेल. पण मी काय करते थोडी जास्त टाकते. जरी वाढली तरी ते आपण क्रॉसमध्ये कटिंग करून काढतो. कमी पडले तर खूप जास्त प्रॉब्लेम येतात, म्हणून कमी पडून द्यायचं नाही. बाहीचा घेर 5 इंच, 1.5 इंचाचं मार्जिन आणि हे दोनही पॉईंट जोडून घेतले, प्लस बाहीचा असा आकार पण इथे मी देऊन घेतलेला आहे. बघा 3.5 इंच उतार दिलेला आहे मी बाहीसाठी आणि आकार असा हा कट करून घ्यायचा. मी पेपरवरती कटिंग दाखवलं याचं. आता आपण हेच अस्तरवर आणि मेन फॅब्रिकवर देखील कटिंग करायचं आहे, तर ते तुम्हाला पुढे दाखवते. आता मी कट नाही करत कारण बाहीला मेन कपड्यासाठी जॉईंट द्यावा लागणार आहे. तर ते जॉईंट दिल्यानंतरच मग मी मेन फॅब्रिक कटिंग करते, त्या अगोदर नाही करत. उंची जेवढी हवी तेवढी फक्त कट करते. या पदरला कसे मधल्या भागामध्ये डिझाईन छान आहे, तर याला मध्यभागीच मी ठेवून असं कट करते. साईडचे दोन्ही पार्ट आहेत ते तसेच सोडते, ते जॉईंटसाठी वापरता येतील. 4 फोल्ड घडी घातलेली आहे बघा इथे मी मेन फॅब्रिकची, म्हणजे यामध्ये 2 बाही आपल्या कट होतात. तर बघा फॅब्रिक कसं ठेवायचं असते व्यवस्थित. 4 फोल्ड बाहीसाठी कापड कधीही ठेवून मग कटिंग करायचं, तर आपल्या त्यामध्ये 2 बाही निघतात. एका बाजूकडे फोल्ड जे असतं ते कट करून सेपरेट करायचं आहे.
अशा पद्धतीने इथे मी बाहीचं कटिंग केलेलं आहे. हे जॉईंट वगैरे देऊन बघूयात बाही कशी तयार होते ते. बघा इथे आपला टॉप पार्ट झाला, पुन्हा बाहीसुद्धा कट झालेली आहे. आता मेन पार्ट राहिलेला आहे तो म्हणजे वन पीसचा घेर. घेर हा खूप महत्त्वाचा आहे. जेवढा जास्त निघेल तेवढा सुंदर ड्रेस दिसतो. जेवढं कापड आहे तेवढं पूर्ण वापरायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी जितकी साडी राहिलेली आहे ना, त्या साडीची मी 4 फोल्ड घडी घालून घेते. बघा अशा पद्धतीने फक्त 4 फोल्डच घालायची, नेहमीसारखी घडी. पूर्ण जे फोल्ड असतं एका बाजूकडे असतं बघा, हे पूर्ण फोल्ड हे आपल्याला अशा पद्धतीने हे तिरकं टाकायचे. या पद्धतीने तुमची पण घडी यायला पाहिजे. घडी व्यवस्थित लक्षात घ्या मी कशा पद्धतीने टाकली ती. आता वरती कंबर किती कट करायची आहे बघा, मी तुम्हाला सांगते. सगळ्यात अगोदर उंची तयार करायची आहे याची 49 इंच. 14 इंच आहे आपला टॉप पार्ट, त्यातून मायनस होणार आहे टॉप पार्टची उंची. आणि प्लस हे काठांची उंची तयार जितकी होणार आहे ना तेवढीसुद्धा उंची ते आपण ती मायनस करणार आहोत. आणि मग उंचीचं माप टाकायचं आहे घेरच्या. तर इथे हे काठ किती आलेत त्याच्यामध्ये आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर ते काठसुद्धा 14 इंचच झालेत आहेत. आता ह्याचं बेरीज किती येते बघायची. बेरीज म्हणण्यापेक्षा बघा 49मधून 14 इंच टॉप पार्ट, 14 इंच काठांची उंची, हे दोन्ही वजा करायचे. वजा केल्यानंतर किती आलं बघा माप, 23 इंच आलं. तुमचं किती आहे बघा, कमी जास्त असू शकतं. या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता त्याचं, कारण टॉप पार्टची उंची ऑलरेडी घेतली, काठ पण आहेत, ते वजा करून जितकं राहील ना तेवढी याच्यावर उंची टाकायची आहे. तर 23 आहे ना, 23मध्ये काय करायचं आहे आपल्याला, मार्जिन धरून 23 आहे. 21 इंच उंची आली. मार्जिन किती होतं घेतले मी यामध्ये 2 इंच. आणि वरती बघा मी अस्तर आहे ते असं 4 फोल्ड करून कंबर कट केली. आता एका कटिंगमध्ये परफेक्ट माप नाही बसत, थोडं थोडं आपल्याला एक अंदाज घ्यावा लागतो की बसते का नाही. तर ते कशा पद्धतीने बघायचं बघा. एक पार्ट असा ओपन केला, तो निघलेला वरचा एक त्रिकोण होता ना, जे कापड होतं ना ते मी घेतलं आणि या अस्तरला असं मी फिरवत बसून बघते बसेल का. तर हे बघायचंच आहे, नाही बघितलं तर उंची तुमची कमी पडू शकते, पुन्हा कट करता येत नाही. आता काय करायचं आपल्याला, याला मी थोडं आणखीन खालून अर्धा इंच कटिंग केलं. आता बघूयात बसतंय का. बसलं तर ठीक आहे, नाही बसलं तर आणखीन थोडंसं खालच्या बाजूने आपण त्याला कट करूयात. तर आणखीन थोडंसं कमी पडते, तर आणखीन एक आपण लेअर याचा कट करू. बघा अर्धा इंचाच्या फरकाने कटिंग करते, जास्त नाही. आता हे परफेक्ट बसेल असं मला वाटते, कारण आता कटिंग आपलं वाढलेलं आहे. आता व्यवस्थित एकदम परफेक्ट बसते. आता हा भाग मी साईडला ठेवते अस्तरचा. याच्यावरती उंचीचं माप टाकूयात आपण 23 इंच. इथून आपल्याला 23 इंचावरती मार्क करायचं आहे. तर बघा वरून आपल्याला मार्किंग करून खाली असा राऊंड शेप जो आहे ना तो ड्रॉ करून घ्यायचा आहे एकसारखा. बघा मी वरती टेप ठेवते आणि खाली मार्किंग करत आहे प्रत्येक ठिकाणी, जेणेकरून खालचा जो शेप आहे ना तो व्यवस्थित येईल अशा पद्धतीने. बघा आता कापड कमी पडलेलं आहे एका बाजूकडे, तिथं आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. मग हा भाग कटिंग करायचा आणि खालचा जो काही कपडा निघतोय त्यामध्ये तो जॉईंट काढायचा आहे. आता साडी आहे तर थोडंसं कापड कमी जास्त होणार उंचीला. जशी साडी असेल ना किंवा आपली उंची जशी असेल त्या पद्धतीने कमी जास्त होत असतं, तर जॉईंट हा द्यावाच लागतो प्रत्येक साडीच्या वन पीसमध्ये. इथे आपल्याला काय केलं, मी हे जे कापड खालचं होतं ते असं उलटं इथं टाकलं. आता वरून या बाजूकडे पुन्हा एकदा उंची मोजते. इथे मी 23 इंच आणि मार्किंग करून तेवढाच भाग मी कट करून घेते. बघा या पद्धतीने. बघा आपलं जॉईंट कट करायला किती सोपा आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे जॉईंट कसा कट करत असतात. ते अगोदरचे व्हिडिओ खूप जास्त व्हायरल झालेले आहेत, खूप लोकांनी पाहिलेत. एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी दाखवलेलं आहे वन पीस वेगवेगळ्या प्रकारचे. ते जॉईंट झाला इथलं जे काही फोल्ड आहे ते काढून घेऊया अगोदर. बघा जॉईंटचे 4 तुकडे असतात आणि खाली पण 4 पदरीचं आपलं कापड आहे, ते प्रत्येकाला एक एक असं लावून घ्यायचं आहे. इथे बघा जॉईंट झाला, अस्तर कट झालेला आहे. आता घेरचं अस्तर कट करूया. तर हे सॅटिनचं अस्तर आहे. अस्तरला नेहमीप्रमाणे 4 फोल्ड घडी घालायची. बघा मी कशा पद्धतीने घालते. 4 पदरी अगोदर घडी घालून घ्यायची आहे आणि जो पूर्ण फोल्ड असतो ना तो दोन्हीपैकी कुठल्या तरी एका हातात असतो आपल्या, तो आपल्या समोर घ्यायचा. म्हणजे बघा आता मी कशा पद्धतीने कापड फिरवते. हे झाली 4 फोल्ड घडी नॉर्मल. आता या बाजूकडे आहे फोल्ड, पूर्ण फोल्ड, तो असा आपल्याला आपल्याकडे घ्यायचा. बघा हा माझ्याकडे घेतला मी फोल्ड. आता सिंपल याचा त्रिकोण करायचा आहे. कुठला पण कोपरा कुठेही टाका, फक्त अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे. आता ही घडी घातल्यानंतर सेम जसं मेन कपड्यावर मगाशी केलं तसंच कटिंग करायचं आहे इथे पण.
याला आपण बघा मी फ्रंटचं अस्तर घेतले, याला इथे मी 4 फोल्ड करून घडी टाकली आणि तिथे 4 आणखी एकदा फोल्ड करून 8 फोल्ड केलेलं आहे ते कापड आणि इथं वरती मी ठेवून कटिंग केलं. तर हे कटिंग झालेलं आहे. आता याला पण आपण चेक करून बघूयात कमी जास्त काय आहे का. कमी असेल तर थोडंसं खालून कट करायचं, अर्धा इंचच्या फरकाने कटिंग करत जायचं, एकदम असं मोठं पकडायचं नाही आहे. इथे बघा अस्तर कटिंग झालं. याची उंची सांगते 49 इंच आहे. 14 इंच टॉप पार्टचं कटिंग वजा झाल्यानंतर राहिलं इथे 35 इंच. तर अस्तर परफेक्ट 35च कटिंग करायचं. यात उंची नाही वाढवायची, कारण सांगते बघा अस्तर मेन कपड्यापेक्षा थोडंसं कमी असतं, 2 इंच तरी कमी असतं. तर इथे मी परफेक्ट उंचीचं अस्तर कट करून घेते आहे आणि या अस्तरमध्ये फक्त टॉप पार्टची उंची कट केलेली आहे, मी ॲड केलेली नाही आहे आणि मग ते 35 माप आलं. तर आज तुम्हाला माप नक्की समजले असतील व्यवस्थित कशा पद्धतीने घेतलेत ते मी. हा पण ड्रेस कस्टमरचाच होता, चला म्हटलं याचं कटिंग आणि शिलाई पण तुमच्यासोबत शेअर करावी. बघा आपलं ड्रेसचं सगळं कटिंग झालेलं आहे, बाही, टॉप पार्ट आणि खालचा घेर. आता शिलाईसुद्धा बघा कशा पद्धतीने करायची आहे. ते खूप जास्त सोपं आहे, वन पीस शिवायला अजिबात अवघड नाही आहे, फक्त फिनिशिंग आलं पाहिजे व्यवस्थित. तर एक पार्ट आपण आता इथे जॉईंट करून पूर्ण करूयात. सगळ्यात अगोदर आपण काय करायचं आहे, जे काठ आहेत ना काढलेले ते काठ जॉईंट करून घेऊयात. बघा मी अगोदर खालचा जो घेर आहे तो कंप्लीट करणार आहे आणि मग टॉप पार्ट. तर दोन्ही काठ घ्यायचे आहेत व्यवस्थित, एकावर एक ठेवून तुम्हाला त्याच्यावरती जॉईंट शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा हा एक काठ, हा दुसरा काठ. आता डिझाईन बघून तुम्ही त्याला फोल्ड करू शकता, कशी डिझाईन हवी आहे त्या पद्धतीने. बघा याच्यावर आहे मोरांची डिझाईन, तर मोर असे एकावर एक यायला पाहिजेत. तर तशा पद्धतीने मी याला ॲडजस्ट केलं आणि ते काय करते याच्यावरून शिलाई देऊन घेते. बघा इथे या पद्धतीने वरचं जे आहे काठ ते फोल्ड करून खालच्या काठावर ठेवायचे. तुम्ही एकावर एक ठेवून पण त्याला फोल्ड करू शकता, काही हरकत नाही. पण त्यामध्ये काय होतं अंदाज येत नाही शिलाई किती आली, मार्किंग म्हणजे डिझाईन कुठंपर्यंत आहे. या पद्धतीने जर फोल्ड करत गेलो ना तर एका लाईनमध्ये ते फोल्ड होतं, कारण इथं आपल्याला डिझाईन बघत हे फोल्ड करायचं आहे. बघा हे पूर्ण मी असं फोल्ड करून घेत आहे आणि हे काठ आता अखंड होतील. बघा व्यवस्थित आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण काठांची. आता थोडंसं ते कमी जास्त झालेलं आहे, जेवढं जास्त आहे तेवढं मी ते कट करून घेते. तर आपल्या काठांना जॉईंट देऊन झालेला आहे. यानंतर हे काठ आपण मेन फॅब्रिकला कसे जोडायचे बघूया आपण. इथं कसं आहे आता बघा, याला आपल्याला ह्याचे जॉईंट अगोदर जोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर काठ. मी तुम्हाला एक भाग दाखवणार आहे, दुसरा तुम्ही त्याच पद्धतीने तयार करायचं. एक पूर्ण आणि डिटेलमध्ये दाखवते. बघा जॉईंट कुठून स्टार्ट करायचं आहे आणि कुठंपर्यंत द्यायचं आहे, सेंटर कुठे बघायचं आणि थोडं मार्किंग केलं की कळतं आपल्याला इथंपासून स्टार्ट करायचं आहे. तर हा जो जॉईंट आहे तो आपल्याला बघा अशा पद्धतीने जॉईंट करायचं. हे लगेच लक्षात येतं, कापड आपल्या समोर असलं ना की समजतं कशा पद्धतीने ठेवायचं आहे. जो राऊंड आहे तो खाली आला पाहिजे, सरळ आहे तो त्या फॅब्रिकवर आलं पाहिजे. बघा हे दोन. आता इथं कसं आहे, एक बाजू फोल्ड आहे म्हणून एक जॉईंट जो आहे तो इथे मी शिलाई देऊन घेते, म्हणजे फोल्ड इथे करूयात आपण, अखंड करूयात त्याला, कारण जॉईंट एका फोल्ड बाजूचा आहे दुसरा आहे तो ओपन बाजूचा आहे. बघा फक्त अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला हा जो जॉईंट आहे तो द्यायचा आहे इथे व्यवस्थित. बघा सेंटरच्या पॉईंटवरती शिलाईचं सेंटर पण येईल अशा पद्धतीने मी याला सेट करून बघितलं आणि इथून मी स्टार्ट करते. एकदम परफेक्ट आपला हा जॉईंट बसलेला आहे आणि जो राऊंड होता तो बरोबर आपला खाली आला पाहिजे. अशा पद्धतीने सगळं बघूनच जॉईंट करायचं, असं डायरेक्ट गडबड करायची नाही. थोडंसं नवीन असेल तर जरा होतं जम्बलिंग, समजत नाही कुठला पार्ट कुठे जोडायचं आहे. ते मी सांगितले त्या पद्धतीने करा, म्हणजे काहीही अडचण येणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला बघा एक्स्ट्राचा तर असं कापड खालीवर झालं असेल तर ते कट करून एकसारखं करायचं आहे. आता हे जे काठ आहेत ना ते आपण त्याला जॉईंट करूयात. तर काठ अखंड आहेत, त्या अगोदर याचे आपण 2 भाग करू. बघा या काठांचे 2 भाग करायचे आहेत, एक पाठीमागच्यासाठी एक पुढच्यासाठी. म्हणून सिंपल याचे अगदी मधोमध फोल्ड करून 2 भाग करायचे. एक दाखवते तुम्हाला बसवून कसं बसवायचे, दुसरे याच पद्धतीने तुम्ही बसवून घ्या.
व्यवस्थित याला मी कट केलं. आता कट केल्यानंतर जॉईंट त्याच्या अगोदर पण आपल्याला काठांची आणि घेरची साईज मोजायची आहे. तर मी बघा कट केलेला काठ पुन्हा एकदा फोल्ड केलेला आहे, सिंगलच एक केला आहे फोल्ड, आणि राऊंडचा म्हणजे जो घेर होता त्यातला एक भाग घेतलेला आहे, त्याला पण मी असं फोल्ड केलं बघा. आणि फोल्डमध्येच आपण त्याला चेक करू. फोल्ड का केलं कारण इथे माझ्यापाशी जागा पण कमी आहे आणि तुम्हाला पण व्यवस्थित समजावं म्हणून मी फोल्ड केले. तुम्ही एकेरी पण चेक करू शकता. असं नाही काय जर दोन सेम असतील तर आपण बघतो तो जर जॉईंट द्यायचा असेल तर ते एकमेकाला बसेल का, कमी जास्त होईल का. सेम इथे तेच करायचं आहे, मोजून बघायचं आहे काठ याला बसणार आहेत का. म्हणून घेर आहे तो मी डबल फोल्ड केलेला आहे आणि काठ आहेत ते पण डबल फोल्ड केलेले आहेत. याच्यावर आपल्याला समजतं बसतंय का बघा. जेवढं कमी पडेल, जो भाग कमी पडेल ना तो आपल्याला इथे काय करायचं, ॲडजस्ट करायचं आहे. म्हणजे जो जास्त असेल तो कट करून त्याच्या एवढा करायचा, सेम करायचं. पण याच्यामध्ये तो प्रॉब्लेम आलेला नाही, अगदी परफेक्ट काट आहेत. तर आपण ते इथे आता जॉईंट देऊन घेऊयात. बऱ्याचदा असं होत नाही, कमी पण पडू शकतात. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये 1-2 ड्रेसला ते कमी पण पडलेलं आहे. तर कमी पडल्यानंतर घेर कसा कमी करायचा हे मी दाखवलेलं आहे बघा. बऱ्याचदा काय होतं, पदराचे काठ वेगळे असतात ना, तर ते आपण याच्यामध्ये नाही घेऊ शकत. त्यावेळी काय होतं, मग काठांची साईज कमी निघते, म्हणजे काठांची लांबी कमी निघते. त्यावेळी मग काठाची जॉईंट आपण देऊ शकत नाही. मग तेवढाच घेर आपल्याला कमी करावा लागतो तर ते व्यवस्थित बसतात. तर मी बघा सगळं काही मोजून व्यवस्थित एकदा बघितलं बसणार आहेत का. बसल्यानंतर मी काठी ते जॉईंट करायला घेतलेले आहेत. डबल शिलाई करायची आपल्याला याच्यावरती सुद्धा. मी एक शिलाई दाखवते करून, आणि फक्त अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन ही काठी ते जॉईंट करायचे आहेत. इथे बघा मी शिलाई केली. आता एवढं काठ जास्त होतं, कट करून काढलं. याच्यावरून मी डबल शिलाई देऊन घेते. सेम याच पद्धतीने आपण अस्तर खालून अगोदर फोल्ड करून घेऊया. जे सॅटिन अस्तर आपण कट केलेलं आहे ना त्याला खालचा जो राऊंड आहे तो फोल्ड करूयात. आता या राऊंडचं काय करायचं आहे आपल्याला, एकतर याला आपण पिको करू शकतो किंवा असं फोल्ड करू शकतो. राऊंडमध्ये फोल्ड करताना थोडीशी येते अडचण, कारण कापड असं इथे बघा असं पिळ पडत असते, त्याला व्यवस्थित फोल्ड होत नाही, कुठेतरी एखादी चून द्यावीच लागते. आता हे आतल्या बाजूचं अस्तर आहे म्हणून जसं येते तसं मी फोल्ड करते. पण पिको कराल तर एकदम उत्तम, अजिबात अवघड वाटत नाही आणि एकसारखा पिको होतो. कमरेचा भाग कमरेच्या ह्याला जोडून घ्यायचा आहे. तर काय केलं मी, अस्तरच्या कमरेचा अगोदर एक सेंटर काढते जेणेकरून मला समजेल. कारण बघा इथं पण थोडंसं कमी जास्त असू शकतं ना कापड. तो शक्यतो आपण याला सेमच कट केलेलं आहे, पण थोडंसं कमी जास्त असू शकतं. इकडे काय करायचं आपल्याला, याला सुद्धा असं फोल्ड करून याचा आपण सेंटर काढायचा. एकाच बाजूकडे कुठलं जास्त किंवा कमी नको व्हायला म्हणून नेहमी सेंटरपासून बघायचं बरोबर आहे का. आता मी मोजून बघितलं, परफेक्ट बसते कापड अस्तर, तर काय हरकत नाही म्हणून मी साईडने जोडायला चालू करते. पण कमी असेल तर मात्र तुम्ही मग असं करू नका, सेंटरपासून जोडा. आता या घेरला अस्तरसुद्धा जॉईंट झालं, अस्तरला खालून फोल्ड करून झालेलं आहे. याचं सेंटर पण काढून ठेवला. सेम असंच मी दुसरं पण तयार करून ठेवलेलं आहे साईडला. आता आपण याचा फ्रंट कसा करायचा आहे बघूया. फ्रंट सोपा आहे नेहमीसारखाच. काय करायचं आहे, फक्त मेन फॅब्रिकला अगोदर अस्तर जॉईंट करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याचा गळा. तर अगोदर मी अस्तर जॉईंट करून घेते बघा. सरळ बाजू उलटी बाजू बघायची आहे मेन फॅब्रिकची. मेन फॅब्रिकच्या उलट्या बाजूकडे आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि सगळीकडे शिलाई करायची. एक्स्ट्राचं जे काही असेल ते कट करून काढायचं आहे. हात व्यवस्थित त्याच्यावरती फिरवत कापड अस्तर प्लेन करून मगच शिलाई करायची आहे. इथे बघा एक्स्ट्राचं जे काही आहे ते मी कट करून घेते. आता हा आपला एक झाला. याला काय करायचं आपण, हा फ्रंट आहे ना, तर याच्यावरती आपण फ्रंटचा नेक बनवूयात. तर फोल्ड पेपर घेतलेला आहे मी. फोल्ड पेपरवरती गळा रुंदी, गळा उंची टाकायची. 2.5 इंच गळा रुंदी ठेवायची आहे आणि उंची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी बघा इथे मार्किंग करते 6.5 इंच, म्हणजे 6 इंच गळा तयार होईल याचा. खाली 3 इंचाचा ब्रॉडनेस ठेवलेला आहे मी आणि बॉक्स बनवून घेतला. पुढचा गळा सिंपल राऊंड बनवायचा आहे आणि बाहेरून 1 इंच वाढवून आपण याला मार्किंग करून कट करायचं आहे. गळ्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते कुठलाही ठेवू शकता. बघा पेपर उलटा करून तेच मार्किंग मी इथे डार्क करून घेतलं. सेंटर काढायचं आहे याचा, सेंटर लाईन मार्किंग करायची आहे. आतला भाग कटिंग न करता आपण याचा गळा बनवणार आहोत, त्याच्यामुळे गळे एकदम परफेक्ट बनतात. गळ्याची उंची वाढत नाही, रुंदी वाढत नाही, एकदम छान होते जसं हवं आहे तसं.
अगोदर मी कपड्यावरती पेपर ठेवून एक शिलाई देऊन घेतली. आता साईडने याला मी फोल्ड करून घेते. याचं कापड अस्तरचं नव्हतं म्हणून मेन फॅब्रिक थोडं होतं शिल्लक तर तेच वापरते मी. तुमच्याकडे कुठलं आहे बघा आणि पेपरवरती ठेवून ते अगोदर पेपर त्याला जॉईंट करून घ्या असा. आता काय करायचं आहे, याच्या सरळ बाजूकडून सेंटर काढायचं आहे आपल्याला. सेंटर लाईन मार्किंग करायची आहे जेणेकरून गळा एकदम आपला सरळ बनेल, तिरका वगैरे जाणार नाही. सेंटर लाईनला सेंटर लाईन दोन्ही मॅच करून ठेवायच्या आणि जे काही आपलं मार्किंग आहे त्या मार्किंगप्रमाणे इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे गळा तुमचा कुठला पण असू शकतो वेगवेगळ्या आकाराचा, तर त्याप्रमाणे शिलाई करा. शिलाई महत्त्वाची आहे. जशी शिलाई येणार आहे तसंच तुमचा गळ्याचा आकार पण बनेल, म्हणून अगदी त्या मार्किंगवरून शिलाई करा म्हणजे तुम्हाला सोपंही जाईल. कटिंग करून घेतला आतून. कट केल्यानंतर असे याच्यावर छोटे छोटे कट द्यायचे आहेत. त्याच्यामुळे काय होतं, पेपर आत खूप छान फोल्ड होतो, एकही चून त्याच्यावर पडत नाही. फक्त थोडा थोडा भाग असं फोल्ड करून काय करायचं आहे, किनारीला याच्या शिलाई देऊन घ्यायची आहे. सेम असाच पाठीमागचा आहे. पाठीमागचा गळा उंची थोडी जास्त आहे आणि मटका गळा बनवायचा आहे, तोही दाखवते. व्हिडिओ मोठा आहे, शेवटपर्यंत बघा. गळ्यामध्ये तुम्ही कुठल्याही डिझाईन ते बनवू शकता आणि उंचीचं पण कमी जास्त करू शकता. हा दुसरा आहे बॅकसाठी ठेवलेला. अगोदर याला आपण अस्तर जॉईंट करून घेऊयात. याचं पण सेम तशी सगळीकडे शिलाई देऊन घ्यायची आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करायचं आहे. तर बघा इथे याचं एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करते अस्तरप्रमाणे. अस्तर अजिबात कटिंग झालं नाही पाहिजे, फक्त जास्त जेवढं कापड आहे तेवढंच कट करायचं. डायरेक्ट अस्तर लावता येत नसेल तर तुम्ही अगोदर अस्तरला आणि कपड्याला पिना लावा, बॉल पिन, आणि मग शिलाई करा, तसंही चालेल. कारण कापड अस्तर आपल्याला हल्लं नाही पाहिजे, एकदम सरळ दोन्ही बसायला हवे, कुठेही फुगा यायला नको त्यामध्ये. याला पण फोल्ड करून सेंटर लाईन मार्किंग करायची आहे. त्यानंतर फोल्ड पेपर घ्यायचा आहे. या पेपरवरती गळा उंची, गळा रुंदी टाकायची. 2.5 इंच गळा रुंदी आहे आणि उंची मार्किंग करते मी 9.5 वरती, म्हणजे 9 इंच याचा गळा तयार होईल. तुम्हाला गळ्याची उंची पाठीमागच्या किती पाहिजे त्याप्रमाणे उंची तुम्ही टाकू शकता. त्याच्यामध्ये फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं आहे. 9.5 वर गळा उंची टाकली मी पाठीमागची. खालचा ब्रॉडनेस 3 इंच ठेवला. बॉक्स बनवून घेतला आणि याच्यामध्ये मी मटका शेप सिंपल बनवणार आहे. जास्त पसरट नाही किंवा जास्त मोठा नाही, अशा पद्धतीचा. याला आतमध्ये फोल्ड करून काय करायचं आपल्याला, तेच मार्किंग डार्क करून साईडने वाढवून याला कटिंग करायचं आहे. इथे मी मार्किंग करते अगोदर बघा. जसा सेम पुढचा आहे ना तसाच पाठीमागचा आपण बनवायचा आहे. डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवलेला आहे. झाले आहे मोठा, पण सगळं काही एकाच व्हिडिओमध्ये आहे. या व्हिडिओमुळे तुम्हाला इतर व्हिडिओ बघायची काहीही गरज लागणार नाही. सगळ्या शंका तुमच्या इथेच क्लिअर होतील. त्यासाठी तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता इथे बघा आपल्याला काय करायचं आहे, मेन कपड्यावरती हा पेपर ठेवून याच्यावरून अगोदर एक शिलाई देऊन घ्यायची आणि मग साईडने फोल्ड करायचं. फोल्ड करण्यापुरतं अगोदर कापड ठेवायचं. जास्त कमी करू नका फोल्ड करण्यासाठी. कापड थोडं मोठंच असू देत, कारण काय होतं, छोटं कापड असलं की आपल्याला पकडता येत नाही आणि शिलाई करता येत नाही. जरा मोठं असेल तर पटपट आपण त्याला फोल्ड करू शकतो. फोल्ड केल्यानंतर आतून मग त्याला कटिंग करायचं, तसंही चालतं. बघा या पद्धतीने काय होतं, अगदी छोटं कापड असेल ना मग ते फोल्ड होत नाही, म्हणून थोडं मोठंच कटिंग करायचं आणि फोल्ड केल्यानंतर ते कट करून काढायचं. या पद्धतीने पाठीमागचा गळा आपला तयार झाला. आता याला पण आपण इथं अशा पद्धतीने सेंटर लाईनला सेंटर लाईन मॅच करून ठेवणार आहे आणि मग शिलाई. सेंटर लाईन खूपच महत्त्वाची आहे. याच्यामुळे गळे आपले एकदम सरळ येतात, तिरके जात नाहीत अजिबात. त्याच्यासाठी सेंटर लाईनसुद्धा आपली परफेक्टच पाहिजे. सेम मार्किंगवरून इथे मी शिलाई देऊन घेते आणि त्यानंतर मग आतून कटिंग करून आपण पेपर फोल्ड करूयात. ड्रेस पूर्ण झाल्यानंतर पूर्ण गळ्याला हात शिलाई करून घ्यायची. शिलाई द्यायची नाही साईडने. अगदी साईडने तुम्ही शिलाई दिली तर मग ते चांगलं दिसणार नाही. आणि वरून पण मी जी बारीक शिलाई देत आहे ना किनारीला, ती पण ऑप्शनल आहे, नाही दिली तरी चालेल. सिंपल 5 नंबरची शिलाई देऊन ठेवायची आणि कंप्लीट झाला की मग हात शिलाई करून ती 5 नंबरची शिलाई काढून टाकायची. बघा कोणाकोणाला जास्त शिलाई आवडते, कोणाकोणाला आवडत नाही, तर ते आपल्या आवडीप्रमाणे आहे शिलाई गळ्याची कशी ठेवायची ते. बघा मी थोडं थोडं जो पेपर आहे तो आतमध्ये फोल्ड करून इथे शिलाई देऊन घेत आहे.
एकदम पूर्ण फोल्ड आतमध्ये नाही करायचं, त्याने काय होतं माहिती आहे का, आतमध्ये तर पूर्ण तो पेपर फोल्ड होतच नाही, जेवढा फोल्ड करेल ना तेवढा तो बाहेरच येतो. मग तसं न करता 2-2 इंचापर्यंत काय करायचं, फोल्ड करायचं, तेवढी शिलाई करायची, पुन्हा आणि पुढे जायचं, तेवढंच फोल्ड करायचं, शिलाई करायची, असं करत आपण हा गळा पूर्ण करायचा, म्हणजे छान बनतो. बऱ्याच जणांना सवय असते लांब सडक असं फोल्ड करून पकडायचं आणि मग शिलाई करायची, त्याच्याने काय होतं, आतलं अस्तर पूर्ण बाहेर दिसतं आणि ते दिसायला खूप खराब दिसतं. तर आतलं अस्तर बाहेर अजिबात नाही दिसलं पाहिजे किंवा आपलं वरचं कापडही आतमध्ये फोल्ड नाही झालं पाहिजे, अगदी कट टू कट आपलं जे काही अस्तर आहे ना आत फोल्ड करायचं आहे. बघा आकार जसा मार्क केला अगदी तसाच बनला ना. आता आपण याचा शोल्डर जॉईंट करूयात. इथे सुद्धा बघा फक्त अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन गळ्याच्या बाजूकडून शिलाई करायची आहे. अर्धा इंचाचं मार्जिन घेतलं आणि डबल शिलाई केली. गळ्याच्या बाजूकडचे पार्ट मिळवून ठेवलेले आहेत. बाहीच्या बाजूकडे काही कमी जास्त झालं तर ते आपण कटिंग करून लेवल करू शकतो, पण आपले गळे तयार आहेत तर ते लक्षात ठेवूनच शोल्डर जॉईंट करायचे आहेत. आता दोन्ही शोल्डर जॉईंट झाले. आता महत्त्वाचं काम काय आपलं, मुंड्याच्या बाजूकडे उंची चेक करणे आणि शोल्डर पट्टी चेक करणे, दोन्ही सेम असायला पाहिजेत. एक जरी छोटी मोठी असेल तर काय होणार आहे, बाही जोडल्यानंतर पट्टीची साईज कमी जास्त दिसणार आहे आणि ते खूप खराब दिसतं, म्हणून मोजूनच करायचं. बघा इथे मुंडाची उंची पण मी मोजते, परफेक्ट आहे का, नसेल तर लेवल करायची आहे. आता इथे बाही बनवायची. बाहीला काय केलं आहे मी, पेपरवर कटिंग केलेली होती ना, आणि याच्या साईडला जॉईंट पण जोडून घेते. तुम्ही तुमच्या पद्धतीने जॉईंट करून घ्या जर असेल तर, नसेल तर अखंड वापरा कापड. मला कमी होतं म्हणून मी जॉईंट देऊन ते तयार केलं आहे. आता अस्तरवरती अगोदर आपण हा पेपर ठेवून काय करूया, अस्तर कट करूयात बाहीचं. तर बाहीचं कटिंग मी या दाखवलेलं आहे. डायरेक्ट याच पद्धतीने अस्तरवरच तुम्ही बाही मार्किंग करून कट केली तरी पण चालेल, पण माझ्याकडे नव्हतं त्यावेळी म्हणून मी काय केलं, पेपरवर दाखवलं आणि तोच पेपर याच्यावर ठेवून मी अस्तर कट करून घेतला. एक बाही तयार करून दाखवते, अशीच दुसरी घ्या. बघा मी काय केले, पदराला साईडला दोन्ही जॉईंट दिलेत. दोन्ही जॉईंट दिल्यानंतर अस्तर मी त्याच्यावरती ठेवते. बघा पदराच्या सरळ बाजूकडे अस्तरचा पार्ट ठेवून काय करायचं आहे आपल्याला, इथे फोल्ड करून बाही बनवायची आहे. त्याच्यासाठी मी काय केलं, पदराला पण एकदा फोल्ड करून त्याचा पण सेंटर काढला, बाहीचा पण काढला. त्याने काय होईल बघा, जो जॉईंट आहे ना तो दोन्ही बाजूकडे सेम राहील, एकाच बाजूकडे कुठेतरी येणार नाही, म्हणून दोन्हीचा सेंटर काढून मी अशा पद्धतीने हे ॲडजस्ट केलेलं आहे. आणि जेवढा जॉईंट आहे तो बऱ्यापैकी निम्मा तरी त्यातला फिटिंगमध्ये जाईल, त्याच्यामुळे एवढं जॉईंटचं काही दिसून येणार नाही आहे. अशा पद्धतीने जर तुमचं पण कॉन्ट्रास्ट कापड असेल, छान असेल, तर तुम्ही पण अशा पद्धतीचा वन पीस बनवू शकता. बघा रेडीमेड एकदा तुम्ही बघू शकता कसे असतात त्याचे कॉम्बिनेशन. पदराची बाही असते, त्यानंतर बॉर्डर जे असते ती पूर्ण खाली यूज केलेली असते आणि खूप छान त्याचा लुक येतो. असं विकत घ्यायला गेलं तर ना ते ड्रेस खूप महाग असतात, 2500, 2000, 3000पर्यंत सुद्धा. बऱ्याच जणांनी तशी चौकशी पण करून बघितलेली आहे. रेडीमेड पण भेटतात साडीचे वन पीस, त्यापेक्षा साडी यूज करून वन पीस तयार केला ना ते खूप भारी पडतं, कमी पैशामध्ये तयार पण होतो. तुम्ही पण नक्की असा ट्राय करू शकता. बघा अशा पद्धतीने एक्स्ट्राचा कपडा मी सगळा याचा कट केलेला आहे. सेम अशीच दुसरी पण बनवायची आहे. बघा याला मी सेंटर काढला आणि बाहीचा पुढच्या मुंड्याचा जो शेप असतो ना अर्धा इंचाचा तो मार्क केला. आता दोन्ही तयार झाल्यात म्हणून दोन्हीला पण एकावर एक ठेवायचं, दोन्हीची सरळ बाजू आत ठेवायची आहे आणि त्यानंतर मग कटिंग करायचं. बघा कटिंग करण्यासाठी हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, दोन्हीची सरळ बाजू आत ठेवायची आहे आणि मग मुंडा कट करायचा आहे. जिथे मुंडा कट केला त्या बाजूकडे असं मार्किंग करून ठेवायचं, म्हणजे बाही जोडताना लक्षात येतं की कुठली बाजू पुढची आहे. लगेच मी त्याला सेंटरसुद्धा काढून ठेवला बघा बाहीला. आता आपला टॉप पार्ट घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूकडची बाही जॉईंट करायची आहे. पुढचा मुंडा टॉप पार्टकडे आलाय का मी बघितलं आणि मग इथे बाही मी जोडत आहे. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला ही बाही जॉईंट करायची आहे. आणि काय करायचं मग पूर्ण आणखीन एक डबल शिलाई देऊन घ्यायची त्याला आणि सेंटरपासून बाही बसवायची. बघा त्या बाजूकडे थोडी जास्त झालेली आहे. आणि एक सांगते, तुम्हाला अनुभव आहे का नाही मला माहिती नाही, मला आहे. काय होतं, पुढच्या बाजूकडे बाही थोडीशी जास्त लागते, कारण बघा आपण गोलाई अर्धा इंच कट केलेली असते म्हणून तिथला घेर वाढतो, म्हणून तिथे अर्धा इंच जरा जास्तच बाही जात असते आपली. ओढून ताणून नाही बसवायचं, अगदी हलक्या हाताने. पाठीमागे थोडी शिल्लकच राहते, तर ते त्याच्यामुळं होत असतं की पुढचा गोलाई आपण कट केलेली असते बाहीला पण आणि प्लस
मेन पार्टला पण, म्हणून तिथे थोडं कमी जास्त होतं. म्हणून बाही कधीही कमी पडून द्यायची नाही. जास्त हुद्यात चालते पण कमी पडून द्यायची नाही. जास्त झाली तर आपण त्याला कटिंग करून सेम करू शकतो. जास्त जर झाली तर कट करू शकतो, पण कमी जर पडली ना तर मग जॉईंट द्यावे लागतात आणि त्यामध्ये खूप आपला वेळ जातो. म्हणून जास्त होऊ द्या, अर्धा इंचाने काही फरक पडत नाही. बघा दुसरी पण अशीच आपल्याला बसवायची आहे आणि जास्त झालेली बाही कट कशी करायची ते पण दाखवते. मी अजिबात बाही ओढून ताणून बसवलेली नाही. बरेच जण काय करतात, बाही जास्त झाली म्हणून वरचा जो मेन पार्ट असतो ना तो खूप खेचून बसवतात. त्याने काय होतं, तुमचं कापड अटतं नाही असं नाही, पण त्याच्यावरती खूप अशा बारीक 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 चून येतात आणि ते खूप खराब दिसतं. तर काय एक्स्ट्रा कपडा त्याला द्यायचा आहे आपल्याला, नाही द्यायचा. असं कट करून ते काढून टाकायचं आहे. तर या पद्धतीने बघा मी त्याला कट केलं. आता टॉप पार्टचा कमरेचा सेंटर काढायचा दोन्ही बाजूकडे, कारण आपण याचा आता घेर जॉईंट करणार आहे. तर त्याचं पण तसंच कारण आहे बघा. जर काही कमी जास्त झालं तर दोन्ही बाजूकडे होईल आणि जास्त झालेलं आपण कट करून काढू. कमी पडलं तर दोन्हीकडे पडेल, पण कमी पडणार नाही कारण आपण ते मोजून घेतलं आहे. पण जास्त झालं तर ते आपण साईडने दोन्ही बाजूकडे सेम कटिंग करू. त्याच्यामुळे उंचीमध्ये अजिबात फरक त्यांनी पडणार नाही. एकाच बाजूकडून जॉईंट करत गेला आणि एकाच बाजूकडे 4 इंच जर जास्त झालं आणि तेवढं जर कटिंग केलं तर त्याने खूप फरक पडतो. तर तसं नाही करायचं आपल्याला. काही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या फॉलो करा. सेंटरपासूनच टॉप पार्ट आणि खालचा घेर आहे तो जॉईंट करा. अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला ही देखील शिलाई करायची आहे आणि यालाही आपल्याला डबल शिलाई द्यायची आहे. इथं पण जास्त होते चालते, पण कमी पडून नाही द्यायचे. कारण बघा आपण वरचं टॉप पार्टचं काही कटिंग करू शकत नाही. त्यामध्ये फक्त आपण 1.5 इंचच मार्जिन ठेवलेलं आहे. खालचा घेर अनलिमिटेड असतो, म्हणजे कसं आहे तिथं भरपूर आपल्याला पाहिजे तेवढं आपण त्याची साईज वाढवू शकतो, पण टॉप पार्टमध्ये नाही वाढवू शकत. तर इथे हे लक्ष ठेवून आपल्याला काम करायचं आहे. फक्त घेरचं कटिंग करायचं. टॉप पार्टला अजिबात कुठेही हात लावायचा नाही, कट करायचं नाही, कमी करायचं नाही. इथे बघा आपल्याला अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूकडचं पण कंबर जोडून घ्यायची. बघा जास्त झालेलं कसं कट करायचं ते सांगते. अगोदर हा जॉईंट देऊन घेऊयात. बघा दोन्हीची सरळ बाजू आत आहे मेन कपड्याची, खालचा घेर आहे त्याची पण आणि वरच्या टॉप पार्टची पण, दोन्हीची सरळ बाजू आत आहे आणि मी वरून ही शिलाई देऊन घेत आहे. या कटिंग आणि शिलाईमध्ये खरंच काही नसेल समजलं तर मला विचारा. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी शेअर केलेलं आहे. व्हिडिओसुद्धा मोठा झाला आहे तरी देखील मी त्याचा विचार नाही केला, पण पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्यातून पण काही नसेल समजलं किंवा मी विसरले असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. आता काय करायचं आहे आपल्याला, याला असं व्यवस्थित सेट करायचं. जेवढा जास्त भाग आहे तो क्रॉसमध्ये कटिंग करायचा. बघा या पद्धतीने असं कटिंग केलं तर काही घेरमध्ये फरक पडत नाही. जेवढा जास्त आहे तेवढा निघून जातो. फक्त ठेवताना व्यवस्थित ठेवायचं, का हातला अस्तर आणि कापड दोन्ही एकत्र असायला पाहिजे. झालं हे. आता या बाजूकडचं पण असंच कटिंग करूया. थोडंसं जास्त आहे, जास्त नाही, 1 इंच ते 1.25 इंचापर्यंत आहे जास्त. बघा आणि खालचा घेरच जास्त आहे. टॉप पार्टला एकदम परफेक्ट पुरून ते उरलेलं आहे ते मी कट केलं. पुन्हा एकदा व्यवस्थित याला अंथरून घेतलेलं आहे. आता फिटिंग करायचं आहे. तर 1.5 इंचाचं आपण मार्जिन ठेवलेलं होतं लूजिंग सहित. तर आता इथं जास्त नाही मोजत बसलं तरी चालेल, डायरेक्ट 1.5 इंचाचं फिटिंग करूयात. आणि वाटत असेल की बाबा चौथ्या भागानेच करायचं आहे, तसंही करू शकता. काय करायचं मग, सेंटर काढायचा फ्रंटचा कुठल्या तरी एका पार्टचा आणि सेंटरपासून मोजायचं. छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच लूजिंग, कमरेचा चौथा भाग प्लस अर्धा इंच लूजिंग आणि बाहीचा अर्धा भाग जो काय असेल तो. तर इथे मी 1.5 मार्जिन ठेवलेलं होतं, मी तेवढंच इथे घेते. त्याचं कारण बघा आपण याला पलटी करून काही फिटिंग करत नाही आहे, डायरेक्ट फिटिंग करतो आहे. बाकी आपण त्याला कमी कुठेही केलेलं नव्हतं तर परफेक्ट आहे म्हणून. आता बघा इथे काय करायचं, टॉप पार्टच्या खाली 4 इंचापर्यंत शिलाई न्यायची आणि फक्त अस्तरला आतल्या बाजूकडे असा 1 इंचापर्यंत आतमध्ये काय करायचं आहे, कट मारायचा. जिथंपर्यंत कट आहे ना तिथंपर्यंत एकत्र, जिथं कट मारला तिथून खाली सेपरेट करायचं. अस्तर दोन्ही बाजूकडं साईडला सारायचं, खालचं वरचं, आणि फक्त मेन कपड्याला शिलाई देऊन घ्यायची खालीपर्यंत आणि याला डबल शिलाई द्यायची आहे. अशा पद्धतीने जर हे दोन्ही पार्ट सेपरेट केले ना तर खूप छान फिनिशिंग येतं. वरून दिसत नाही, एकही त्याच्यावर चून पडत नाही. आता बघा जिथं कट मारलेला आहे ते दोन्ही असे
कॉर्नर पकडायचे आणि पुन्हा मग हे अस्तर जॉईंट करायचं. हे मोकळं सोडायचं नाही, याला जॉईंट करायचं आहे, फक्त या पद्धतीने करायचं. बऱ्याच वन पीसमध्ये मी बघितलं काय करतात, दोन्ही बाजूकडचं अस्तर असतं ना ते मोकळं सोडतात. मोकळं नाही सोडायचं, भरपूर घेर आहे याच्यामध्ये, तर असं फक्त हे जॉईंट करायची पद्धत आहे. या पद्धतीने करू शकता. बऱ्याच जणांना काय सवय असते, सगळंच एकत्र पकडून खालीपर्यंत जॉईंट मारतात, पण त्याची पण काही गरज नाही आहे. असं सेपरेट जोडायचं, ही एकदम सोपी पद्धत आहे. याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूकडचं फिटिंग केलेलं आहे आणि फायनली आपला हा वन पीस असा तयार झालेला आहे. आता साडीचा आहे जॉईंट वगैरे थोडंसं ॲडजस्ट आपल्याला करावंच लागतं, त्याशिवाय तो बनतच नाही, उंची जास्त असेल तर. आणि उंची कमी ठेवली तर मग तो निघतो, तसं काही नाही. तर आपला हा बघा किती सुंदर वन पीस झालेला आहे आणि कलर कॉम्बिनेशन सगळ्यात महत्त्वाचं खूप छान आहे, म्हणून तो आकर्षक दिसतोय. तर आजचा ड्रेस कसा वाटला मला सांगा. चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. कुठल्याही फंक्शनसाठी जुन्या न वापरणाऱ्या साडीचा हा वन पीस आपण बनवू शकतो, त्याचा यूज अशा पद्धतीने करू शकतो. चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.